निलंगा नगरपालिकाची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर निलंगा शहर विकास पॅनल यांच्या माध्यमातून जे नगर परिषदेचे उमेदवार आहेत ते श्री मोहम्मद कासिम पठाण आपल्यासोबत आहेत. सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला ज्या निलंगा शहरामध्ये फिरतोय. भारतीय जनता पार्टीचे मराठवाड्याचे नेते माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना विधानसभेमध्ये मतदान करावं असे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मोहम्मद पठाण यांनी सांगितले. असा व्हिडिओ तो व्हायरल होतोय. का व्हिडिओ आहे आणि त्याची स्पष्टीकरण काय देतील ते विचारूया. काय सांगा तो व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाला. हे व्हिडिओ मी बी बघितलो आणि ते विधानसभेचं व्हिडिओ व्हायरल करण्यामागे यांचा हेतू मला बदनाम करायचा आहे. विधानसभेच्या अगोदर 2021मध्ये मला स्वतःला कोरोना झाला होता. त्या कोरोनामध्ये अमित देशमुख मंत्री असताना मी फोन केलो होतो, त्याने फोन उचलले नाहीत. त्यांचे PA फोन उचलले नाहीत आणि काँग्रेसचे मदत कोणी मला केले नाहीत. निलंगेचे आमदार म्हणून मी त्यांना फोन केलो, मला कोरोना झाला आहे. लातूर शहरामध्ये 50 दवाखाने हिंडल्यानंतरसुद्धा आम्हाला बेड मिळालं नाही, आम्हाला कुठं सोय झाली नाही. मी आमदार म्हणून त्यांना फोन केला आणि असं कोरोना झालं आहे, मला मदत बेड मिळत नाही, मदत करता का म्हणून. त्याने मला माझी व्यवस्था केली, मला दवाखाना मिळवून दिला, बेड मिळवून दिलं आणि त्यांचं थोडं उपकार माझ्यावर झाल्यामुळं मी त्यांचं परतफेड केली विधानसभेत. आणि निलंगेकर परिवाराचा उमेदवार नव्हता. अशोक पाटील निलंगेकर यांची उमेदवारी काँग्रेस पक्षानं कॅन्सल केली होती आणि बरेच काँग्रेसचे लोक, मीच नाही बरेच निष्ठावंत काँग्रेसचे लोक हे नाराज होऊन संभाजीराव आमदारचं काम केले आणि कोरोनामध्ये थोडंसं त्याने मदत केल्यामुळं मी त्यांना मदत केली. आमदारकीमध्ये संपलं माझं, त्यांचा काही संबंध नाही, काही विषय नाही. तो व्हिडिओमध्ये असं पण दाखवण्यात येतं की त्याच्यामध्ये तुम्ही गमजा घातलंय, पुन्हा आवाहन करताय आमदार संभाजी पाटील निलंगेकर तुम्ही मतदान करावं अशी तुम्ही विनंती करताय. प्रचार रॅलीची तुमची व्हिडिओज ते व्हायरल झाले. नाही, गमजा वगैरे घातलेलं नाही. व्हिडिओ मी बघितलं, ते अतिशयोक्ती काहीतरी म्हणत आहेत. फक्त त्यांनी मदत केल्यामुळे मी त्यांना फक्त थोडीशी मदत केली आणि भाजपचा माझा काही संबंध नाही आणि मी कुठल्या पक्षात काँग्रेस किंवा निलंगेकर साहेबाचं निष्ठावंत हे सोडून गेलं नाही. उलट शेख हमीद इब्राहिम हे 15 ते 20 वर्ष भाजपमध्ये होते. त्यांनी 2014मध्ये मोदीचं प्रचार केले, काम केले. 2019मध्ये मोदीचं प्रचार केले, काम केले. संभाजीरावला 3-4 वेळेस आमदारकीमध्ये काम करून त्यांचा प्रचार करून निवडून आणले. हमीद शेख हे भाजपकडून नगराध्यक्ष राहिले. त्यांनी भाजपमध्ये पूर्ण काम भाजपमध्ये राहून पूर्ण भाजपचं काम केले. त्यावेळेस मग ते भाजप खराब नव्हती का? त्याने असताना भाजप चांगली. आणि कोणी एखादं थोडं फक्त एखाद्या निवडणुकीसाठी जर ते चांगला माणूस आहे, लोकांना मदत करताय म्हणून एवढं सांगितलं तर ते मग खराब का? तुम्ही असं आता हमीद शेख यांचं नाव घेतलं तर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्यावरती आरोप केलेत. माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शेंगळे यांनी आरोप केलेत. ईदगाहमध्ये जे दुकान आहेत वगैरे त्याच्या संदर्भात बोललेत. ही व्यक्तिगत टीका करणं योग्य आहे किंवा नाही आहे का? म्हणजे या प्रचारामध्ये जनतेच्या समस्याविषयी बोलणं योग्य राहील का फक्त आरोप प्रत्यारोपच करणं योग्य राहील? नाही, आता आमदार आणि बाळू शिंगाळे माजी नगराध्यक्ष यांनी जे आरोप केलेत ते ईदगाह कमिटीमध्ये, दुकानामध्ये अफार, बांधकाममध्ये अफार भ्रष्टाचार शेख हमीद यांनी केलं आणि वरील नव्या ईदगाहमधील जमीन बैनामा करून घेतलं. निलंग्याच्या जमिनी इनामी वगैरे विकून भ्रष्टाचार केला. तर तसं आमदार आणि बाळू शिंगाळेच नाही तर निलंग्यातले प्रतिष्ठित नागरिक, मुस्लिम समाजातले प्रतिष्ठित नागरिकांनी माननीय वक्फ मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तक्रार केलेली आहे, लेखी तक्रार केलेली आहे. तिची हिअरिंगसुद्धा झालेली आहे आणि इथल्या प्रतिष्ठित नागरिकांनी ह्या कोट्यावधी रुपयाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून शेख हमीद यांच्यावर गुन्हा नोंद करा, त्यांची कमिटी बरखास्त करा अशी तक्रार केलेत. ते तक्रारची एक परत मला आणून दिलेत, ते माझ्याकडे आहे. त्या नागरिकांनी तुम्हाला आणून दिलं आणि तक्रार करणारे लोकांचे नाव सुद्धा आहेत. ज्यांनी बघूला तक्रार केली त्यांचे नाव आहेत का? ज्या मुस्लिम समाजातल्या प्रतिष्ठित लोकांनी
जी तक्रार केली वक्फ मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडं, तिथं हेअरिंगसुद्धा झाली, चौकशी चालू आहे. आणि मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा आरोप करत आहेत, मुस्लिम समाजाचे लोक लेखी तक्रार करत आहेत. शेवटचा प्रश्न, आता तुम्ही जनतेमध्ये चाललोय, छत्री पूर्ण प्रत्येक ठिकाणी छत्री दिसलेली आहे. एकतर पावसाळा नाही, उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये हिवाळा आहे, हिवाळ्यामध्ये जी आता जे उन्हाळा म्हणून तशी परिस्थिती निर्माण झाली आहे निवडणुकीची, प्रतिसाद पण तुम्हाला चांगलं वाटतंय, दिसतंय, हेच मतदान स्वरूपी परिवर्तन होईल असं वाटतं? आता माझ्यावर 35 वर्षानं काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत निलंगेकर साहेबाचं निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी निलंगा शहरात ओळख आहे. आणि 35 वर्षापासून काँग्रेसचं निष्ठावंत असताना मला काँग्रेसचं तिकीट डावलण्यात आलं आणि 10 पक्ष बदलून आलेल्या माणसाला काँग्रेसचं तिकीट मिळालं. म्हणून लोकांमध्ये रोष आहे, लोकांची सहानुभूती माझ्या पाठीशी आहे आणि लोक आपल्या घरातले छत्रे आणून माझा प्रचार करत आहेत. मी कुणालाही छत्री दिलेलं नाही, लोक आणत आहेत छत्र्या आपल्या घरातून आणि प्रचार करत आहेत. आणि मला छत्री हे चिन्ह मिळाल्यामुळं लोक छत्री घेऊन फिरत आहेत आणि लोक स्वतःहून जी छत्री घेऊन फिरत आहेत 100% नक्की मतदान मला देणार. निलंगा शहरात आज नंबर 1 वर मी आहे आणि उद्या मतदानमध्ये सर्वात जास्त मतदान मला मिळणार आहे आणि 3 तारखेला मी निवडून येणार. बघा, असं कोणते उमेदवार नसेल ज्याने स्वतः नगरपदाचे उमेदवार असताना, जे मी लोकांच्या मनात असल्यानं लोक स्वतःच्या घरातले छत्र्यासोबत घेऊन प्रत्येक वार्डात गल्ली बोळात फिरत असल्याने मोठा प्रतिसाद आहे. आणि 3 तारखेला 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला मीच निवडून येणार असे शाश्वती आणि ठाम विश्वास तुम्हाला आहे का? ते देतात. काय बोलायचंय? काय बोलायचं? निलंग्यातील सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, ही व्हिडिओ व्हायरल किंवा अजून काही पत्रक व्हायरल होईल, अजून काही अफवा विरोधक उठवतील, आज रात्रीपर्यंत उद्या मतदानापर्यंत काही अफवा माझ्याबद्दल गैरसमज करण्याचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतील, तरी सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती, कळकळीचं आव्हान आहे, निलंगा शहरातील जनतेनं कसल्याच अफवावर विश्वास ठेवू नये. कसल्या व्हिडिओ आजकाल टेक्निकल एवढं झालेलं आहे, काही बी खोटं नाटक, कोणाचे बी मुंडकं, कोणाचे बी शरीर, काही बी करायला लागल्यात, काही बी खोटं नाटक जोडून काही अफवा करायला लागल्यात. लोक ह्याच्यावर विश्वास ठेवू नये, कुठल्या अफवेवर विश्वास ठेवू नये, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं आणि मला निवडून द्यावं. एवढे आव्हान, एवढा विश्वास. आता बघूया 3 तारखेला विजय गुलाल कोणाचा. मी असलम दारेकर, APN मराठी न्यूजसाठी, निलंगा, लातूर. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.